अस्मिताने आता हे कसं सहन करायचं? हे बघा, ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढील भागात सायलीने दाखवला तो फोटो आणि सगळं संपलं. यामुळे अस्मिताला बसणार आयुष्यातला सर्वात मोठा धक्का. सचिन आणि साक्षी शिखरे. आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदार कुटुंबाच्या हॉलमध्ये. घरात एकदम टेन्शनचं वातावरण असतं, कारण सायलीने जे काही सांगितलेलं असतं त्या सत्यामुळे सगळेच लोक विचारात पडलेले असतात. सायली खूप शांत दिसत असते, पण तिच्या मनात खूप काही चाललेलं असतं. तिने सांगितलेलं सत्य इतकं मोठं आहे की ते ऐकून कुणालाही धक्का बसेल. तेवढ्यात प्रतापराव बोलायला सुरुवात करतात. ते खूपच रागात असतात आणि म्हणतात, त्या सचिनचं नाव जरी माझ्या कानावर पडलं ना तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. त्यांच्या आवाजात राग, दुःख आणि असहाय्यता सगळंच दिसत असतं. ते पुढे म्हणतात, आता हे नवीन काय संकट आणलंय आणि अस्मिताने हे सगळं कसं सहन करायचं? हे ऐकून घरातले सगळेच लोक आणखी चिंतेत पडतात. कल्पना, अर्जुन, चैतन्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते. कोणीही काही बोलत नाही, कारण सगळ्यांना कळत असतं की काहीतरी खूप मोठं घडणार आहे. सायली मात्र शांतपणे सगळं बघत असते, जणू ती योग्य वेळ येण्याची वाट बघत असते. आणि मग येतो तो क्षण. सायली हळूच तिचा फोन हातात घेते आणि सगळ्यांना म्हणते, मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वळतं. सायली फोनमध्ये एक फोटो ओपन करते आणि तो फोटो सगळ्यांना दाखवते. तो फोटो असतो सचिन आणि साक्षीचा एकत्र फोटो. हा फोटो पाहताच कल्पना, प्रतापराव, अर्जुन, चैतन्य सगळेच शॉक होतात. कुणालाही विश्वास बसत नाही की सायली जे सांगत होती ते खरं आहे. प्रतापराव तर पूर्णपणे हादरून जातात. त्यांच्या चेहऱ्यावरचा राग आता धक्क्यात बदलतो. कल्पना एकदम गोंधळून जाते. ती विचार करते, हे सगळं खरंच आहे का? हा फोटो पाहिल्यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदलून जातं. आता फक्त शंका नाही तर सगळ्यांसमोर पुरावा असतो. सायलीचं बोलणं आता कोणीही नाकारू शकत नाही. अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहतात. त्यांना कळत नाही की आता पुढे काय करायचं. तेवढ्यात हॉलच्या दरवाजातून प्रिया आत येते आणि तिच्यासोबत असते अस्मिता. अस्मिता काहीच न जाणून आत येत असते, पण घरातलं वातावरण बघून ती थांबते. सगळेच लोक शांत. कुणाच्याही चेहऱ्यावर स्मित नाही. तिला लगेच कळतं काहीतरी खूप गंभीर आहे. सायली मोबाईल उघडते आणि एक फोटो सगळ्यांना दाखवते. तो फोटो पाहताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, धक्का आणि अविश्वास दिसू लागतो. कारण त्या फोटोमध्ये दिसत असतात सचिन आणि साक्षी शिखरे. ते दोघे एकत्र. होय मित्रांनो, हा तोच सचिन ज्याचं नाव ऐकलं तरी घरात वाद निर्माण होतात. आणि आता तो साक्षी शिखरेसोबत दिसतोय. तेवढ्यात हॉलच्या दारातून प्रिया येते. ती अस्मिताकडे बघते आणि थोड्या घाईघाईने म्हणते, अस्मिता, तो फोटो सचिन आणि साक्षी शिखरेचा आहे. ते दोघे एकत्र आहेत. हे शब्द ऐकताच अस्मिताच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तिचं मन आधीच काहीतरी विचारत असतं आणि आता हे ऐकून तिच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. अस्मिता अचानक तिच्या पोटाला हात लावते. ती वेदनेने कळवळते आणि म्हणते, आगळी ग, अगं आई ग, खूप दुखतंय. तिचा आवाज ऐकून सगळे घाबरतात. क्षणात हॉलमध्ये सगळ्यांचं लक्ष अस्मिताकडे जातं. सायली सगळं विसरून लगेच अस्मिताकडे धाव घेते. ती काळजीने विचारते, अस्मिताताई, काय होतंय तुम्हाला? तुम्ही ठीक आहात ना? कल्पनाताई घाबरून तिच्या जवळ बसतात. प्रतापराव सुद्धा चिंतेत पडतात. घरात एकदम गोंधळ उडतो. आणि तेवढ्यात अस्मिताला अचानक चक्कर येते. तिचे डोळे मिटायला लागतात आणि काही कळायच्या आतच ती खाली कोसळते. हा सीन इतका शॉकिंग आहे की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येतो. सगळेजण घाबरून ओरडायला लागतात, अस्मिता, अस्मिता, डोळे उघडा. सायली रडायला लागते. कल्पनाताईंच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन लगेच डॉक्टरला फोन करण्याचा प्रयत्न करतो. घरात एकदम पॅनिक सिच्युएशन तयार होते. या सगळ्यात सायली पूर्णपणे हादरलेली असते. ती स्वतःलाच दोष द्यायला लागते. मी हा फोटो दाखवला नसता तर कदाचित असं काही झालंच नसतं. तिच्या चेहऱ्यावर गिल्ट स्पष्ट दिसतं. मित्रांनो, आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की सचिन आणि साक्षी शिखरे एकत्र का आहेत? त्यांचा नेमका संबंध काय आहे? आणि हे सत्य अस्मितासाठी इतकं धोकादायक का ठरतंय? हे सगळं अजून स्पष्ट झालेलं नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, हा फोटो फक्त एक फोटो नाही,
तो एक मोठं रहस्य उघड करणार आहे. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.